धाराशिव जिल्ह्यातून यावेळीची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे। शहापूर जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील बनसोडे यांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांना धोबी पछाड दिली आहे। शहापूर जिल्हा परिषद गटाच्या चुरशीच्या लढतीत अखेर महायुतीचा विजय झालाय। या विजयानंतर सुनील बनसोडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना या यशाचे खरे शिलेदार सुनील चव्हाण आणि मल्हार पाटील असल्याचे म्हटले आहे। कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत, संघटनात्मक एकजूट आणि मतदारांनी दर्शवलेला विश्वास यामुळेच हा विजय सुकर झाल्याचे त्यांनी नमूद केले। या निकालामुळे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीने आपली पकड अधिक घट्ट केली असून परिसरात विजयाचा मोठा जल्लोष साजरा केला जातोय। आता आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलेली जिल्हा परिषद गट म्हणून या ठिकाणी शहापूर गटाकडे पाहिलं जात होतं। आपण बघता एकंदरीत सुनील बनसोडे जे आहे दणदणीत आपला विजय या ठिकाणी। भैया पहिली पाहुणा काय आहे? पहिला पाहुणा म्हणजे माझे जे वस्ताद आहेत त्यांनी जी मला तालमीसाठी पाठवलंय आणि त्या तालमीमध्ये मी आता तयार झालेलो आहे। आता येणाऱ्या चोरांचा एकंदरीत जे आहे यांच्या राजकीय वस्ताद कोण आहेत, कुणाला हे विजयाचं शिलेदार? माझे वस्ताद नाही माझे वस्ताद मल्हार दादा आणि सुनील मालक चव्हाण आहेत। या राजकीय खरेतरी जे आहे आखाड्याचे यांचे शिलेदार जे आहे सुनील चव्हाण आणि युवा नेते मल्हार पाटील यांच्या माध्यमातून जे आहे हा विजय जे आहे दणदणीत प्राप्त केलेला। विरोधकांना काय आव्हान करा, कशा पद्धतीने तुम्ही समोर? विरोधकांना येणाऱ्या 5 वर्षामध्ये सुपडा साफ करून शिरीतांचा कचरा गोळा करून टाकणार। एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे काय एकंदरीत महत्वाचं आता विकासाच्या विजनाकडे तुम्ही धोरण लक्ष देणार आहात? विकासासाठी आमचे आदरणीय राणा दादा व पालकमंत्री प्रताप सर नाईक यांच्या माध्यमातून पूर्ण विकास म्हणजे शहापूरला आतापर्यंत झाला नाही तसा विकास करून दाखवणार। आणि मल्हार दादा व सुनील मालकाच्या माध्यमातून जो चोरांचा नायनाट आहे तो बी करून दाखवणार। या तुळजापूर तालुक्यामध्ये जे आहे चोरांचा नायनाट करणार अशी जी आहे भावना सुनील बनसोडेच्या माध्यमातून एकंदरीत देण्यात येते आहे। माझं एवढं सगळ्यांना विनंती आहे ही मला ज्या माझ्या मतदारसंघाने भरभरून जे मला प्रेम दिलेलं आहे आणि मताधिकाने मला जे दिलेले त्यांचे सगळ्यांचे हात जोडून मनापासून कळकळीपासून माझी विनंती आहे। माझे आभार राहतील। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।